पण या ठिकाणी पॉवर हिटर संघाची बघू शकता, दोन मजबूत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एकीकडे सोमा आहिरे तर दुसरीकडे आपल्याला अनुज जाधव बघायला मिळतील. आणि या ठिकाणी ज्यांनी सोने नगरेचं नाव अगदी चित्रपट सृष्टीमध्ये गाजवलं, अभिजित बाराते सर हे देखील सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहे. सरांचं स्वागत असणार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्पीड गन या ठिकाणी पटेकर सर आपण बघू शकता गोलंदाजी मार्कवर. सोमा आहिरे ज्यांनी संपूर्ण नेवासा तालुक्याचं नाव भारतभर गाजवले मित्रांनो. आता बऱ्याच जणांना माहीत नसेल, हँडिकॅप संघाचे ते सदस्य भारतीय संघाकडून ओपन गटामध्ये खेळत आहेत. अगदी राजस्थान अनेक राज्य आज सोमा आहिरे यांनी आपल्या तालुक्याचं नाव पोच केलेलं आहे. चांगला चेंडू होता उजव्या इष्टीच्या बाहेर. श्री गणेश आपण या ठिकाणी बघतोय. अगदी एक चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. पहिला चेंडू वाईड यॉर्कर. सोमा आहिरे यांनी यावेळेस हलक्या हाताने ड्राईव्ह केला, त्या ठिकाणी बिटवीन द गॅप फटका खेळला. अजिम घोडा आपण बघतोय क्षेत्ररक्षक सीमेरेषेवर तैनात आहे. घोड्याच्या वेगानं घोडा चेंडूवर गेला. आता हे प्रेमाचं नाव आहे बरं का त्यांचं, अजिम घोडा, अजिम नाव आहे त्यांचं. चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू रिटर्न होतोय. एक धाव फळकावर आहे. हा यावेळेस मनगटाची ताकद आणि काही कळालं नाही बघा यावेळेस. अनेक क्षेत्ररक्षणाचे प्रयत्न चांगले बघायला मिळाले, परंतु त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये या ठिकाणी आपण बघू शकता अनुज जाधव कला दाखवतायत. आक्रमण सुद्धा त्यांच्याकडे आहे. 2 धावा मिळाल्या. 3 धाव फळकावर. यावेळेस आक्रमण, फटका फसला, चेंडू उभा झाला. सकाळचा हा पहिला शॉट या ठिकाणी पकडला जातोय आणि पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज भाग तर नक्कीच ऋषी खेडकर नावाचा एक चपळ क्षेत्ररक्षक आपण बघितलं. चेंडू खाली आला. झेल टेपण्याची पद्धत थोडीशी वेगळी होती, परंतु या ठिकाणी एक अप्रतिम झेल पकडला गेला. या झेलला खूप महत्व आहे बघा, कारण क्रिकेटमध्ये कायम सांगितलं जातं टेक कॅच विन मॅच. तर या ठिकाणी आपण बघू शकता विकेटचं पतन झाल्यानंतर एक अनुभवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेला. चंद्रकांत टेलर इमिजिएट मैदानाच्या आतमध्ये मात्र आलेले आहे. लवकर यावं लागलेलं आहे आणि पटेकर सरांची सुद्धा स्तुती करावी लागेल. अनुज जाधव सारख्या तगड्या फलंदाजाला त्यांनी तंबूचा रस्ता दाखवलेला, हे देखील महत्त्वाचं काम या ठिकाणी सावता गॅस एजन्सी संघाकडून झालंय. हाफ ट्रॅकर चेंडू होता. एसटी रक्षण खराब असणार आहे या ठिकाणी. हा पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जाणारा चेंडू. 2 धाव्यांची जी गरज आहे ती धावफळकावर मात्र आपण बघू शकता पूर्ण झालेली आहे. 5 धावा आहेत धावफळकावर. षटक क्रमांक 1 आहे. तर गोलंदाजीचं काहीसं वर्चस्व पहिल्या षटकामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. अर्थात यावेळेस यष्टीरक्षक जर बघितले तर समीर शाह आहेत, चांगले यष्टीरक्षक आहेत, चांगला खेळाडू आहे, परंतु त्यांच्या माध्यमामध्ये जर बघितलं तर नक्कीच खराब यष्टीरक्षण बघायला मिळालं आणि त्यामुळे सावता संघाचं 2 धावांचं नुकसान मैदानाच्या आतमध्ये नक्की झालेलं आहे. एक रोमहर्षक स्पर्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली आणि एक नेवासा तालुक्यातील पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांसाठी देखील, खेळाडूंसाठी देखील आणि एक चांगलं आयोजन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. आणि तालुक्याच्या खेळाडूंचा जर विचार केला तर साहिल भाई, आमच्या तालुक्याच्या खेळाडूंना बाहेर जाण्याची गरज नाही आहे. 9 ते 10 स्पर्धा होतात नोव्हेंबर डिसेंबर आणि त्यामुळे अनेक खेळाडू प्रकाश झोतमध्ये येत आहेत आणि जे नेवासा तालुक्याच्या या मैदानावर चमकले ते नक्कीच नंतर तालुक्याच्या बाहेर देखील अनेक मैदानावर चमकताना आपल्याला बघायला मिळालेले आहेत.
थोडासा फुलरलेन चेंडू होता आणि त्यानंतर आपण अगदी सरळ रेषेत चंद्रकांत टेलर बघू शकतो आपण फटका खेळतायत. सिंगल त्या ठिकाणी मिळेल कारण विजय लोणारी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. दरम्यान एक सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावर षटक क्रमांक 1 आणि पहिल्या षटकामध्ये फलंदाज शांत आहे तर पटेकर सर जोमाते अशी परिस्थिती आहे. हो 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 कमालीचा चेंडू होता. पुन्हा एकदा खराब यष्टिरक्षण बघायला मिळालं. त्या ठिकाणी हलकंसं अपील सुद्धा झालं. पहिलं षटक या ठिकाणी संपलं गेलं. पहिल्या षटका अखेर एक गडी गमावत असताना या ठिकाणी पॉवर हिटर सोनई संघ जाऊन पोचतोय 6 धावांवर. तर जाऊया. पहिलं षटक या ठिकाणी संपल्या गेलं. पहिल्या षटका अखेर थोडासा बॅकफुटवर आहे. पॉवर हिटर हा संघ त्यांना पॉवर दाखवावं लागणार आहे. चेंडूंना हिट करावं लागणार आहे. परंतु पिक्चर अभी बाकी आहे कारण याही नंतर 5 षटकं शिल्लक आहे. बघूया. विठ्ठल बुर्डे वेलकम केलंय. आइए आपका स्वागत आहे. आणि नक्कीच एक दमदार षटकारानं भव्य स्वागत केलंय गोलंदाजाचं आणि धाव फलकाला मिळणारा वेग कमालीची सुरुवात या षटकामध्ये. थोडंसं एक वेगळं पारितोषिक आलं या ठिकाणी. विठ्ठल बुरुडे यांना जर सलग 3 षटकार पडले तर विठ्ठल बुरुडे यांना 300 रुपये. हा फलंदाजाला काही नाहीये. हा हे मात्र आपण लक्षात घ्यायचं. 300 रुपये गोलंदाजाला दिले जातील. नाव गुप्त आहे बक्षीसदात्याचं कारण त्यांनी सांगितलं नाव पुकारायचं नाही. त्यामुळं नक्कीच त्यांचा नामोल्लेख केला जाणार नाही. बघूया. पहिला षटकार आलेला आहे. हा चेंडू चांगला आहे. विठ्ठल बुर्डे यांच्या विरोधामध्ये जास्त आक्रमण करणं देखील सोपं नाही आहे कारण विठ्ठल यांच्याकडे सुद्धा मोठा अनुभव आहे. बघा ऑक्शनच्या वेळेस त्यांच्यावर भरपूर बोली लागलेली. बघा ते चित्र आपल्याला बघायला मिळालं. शिवन्या फायटर्स आणि सावता या 2 संघांनी चांगली चुरस दाखवली त्यावेळेस. परंतु या ठिकाणी सावता संघाचा विजय झाला त्या ठिकाणी ऑक्शनमध्ये. तर ती देखील एक मोठी जबाबदारी असेल विठ्ठल बुर्डे यांच्यावर. संघ मालकाचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे. 13 धावा फलकावर आहे. चांगला यॉर्कर आपण बघतोय. शरीरयष्टीकडे फेकलाय. चेंडू पॅडचे वेध घेतोय. पायाचा स्पर्श घेत चेंडू त्या ठिकाणी आपण बघतोय ऑन साईडला गेला. त्या ठिकाणी संधी 1 धावेची होती. 1 धाव घेत धाव फलक पुढे जाईल. 15 धावा फलकावर या ठिकाणी मात्र असणार आहे. 3 षटकार द्यायचे विठ्ठल यांना. जर 300 रुपयांचं पारितोषिक पाठवायचं असेल मला वाटतं ते काही इच्छुक नसतील कारण या ठिकाणी त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे गोलंदाजीची. पुन्हा एकदा यॉर्कर आहे. हा मी अगोदरच सांगितलं विठ्ठल बुर्डे यांच्या विरोधामध्ये तितकंसे गणित आखता येणार नाही. बघा चांगला चेंडू आहे. निर्धाव चेंडू आहे. निशब्द ठेवणारा हा चेंडू आहे फलंदाजाला. तालुक्यातील 2 जबरदस्त फलंदाज यावेळेस चंद्रकांत टेलर ऑलराऊंडर आहेत. जबरदस्त कामगिरी त्यांची आपण अनेक स्पर्धेमध्ये अनेक सामन्यांमध्ये बघितलेली आहे. तर सोमा आहिरे ॲज आयकॉन बडा खेळाडी. सुरेख ड्राईव्ह केला आहे. इनफिल्डला क्लिअर केलाय. चेंडू डीप लॉंग ऑफच्या दिशेनं जाईल. नाही जाणार कारण त्या ठिकाणी राक्षसी क्षेत्ररक्षक आहे. हा राक्षस नावानं जास्त प्रख्यात आहे. बघा तालुक्याचा जर विचार केला तर विजय लोणारी जबरदस्त क्षेत्ररक्षण. बघा ज्या ठिकाणी 4 धावा होत्या त्या ठिकाणी मात्र 2 धावेंवर समाधान मानावं लागलंय. 2 धावेंच्या मदतीनं 17 धावा फलकावर पूर्ण होत आहेत. पुढचा चेंडू आहे. यावेळेस मात्र कमालीचा फटका हुक केला आहे. चेंडू जातोय
लॉंग लेगच्या दिशेनं आणि यावेळेस मात्र जाईल सीमारेषा पार, मिळतील धावाच्या चौकात. तर नक्की 2 षटकानंतर 21 धावा आहे. मागील षटकामध्ये थोड्याशा धावा खर्च झालेला आहे बघा. त्यामध्ये थोडीशी आक्रमण आपण विठ्ठल बुर्डे सरांवर बघायला मिळाले आणि ज्या ज्या वेळेस आपण पॉवर प्ले ऑन आहे त्या वेळेस आपण बघितलं गोलंदाज थोडेसे अडचणीमध्ये आलेले आहे. परंतु पुन्हा एकदा आपण आघाडीचे गोलंदाज या ठिकाणी स्पीड गन पटेकर सरांना बघतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीवर असणारे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर आहेत चंद्रकांत पंडित अर्थात टेलर. पहिलेच आक्रमण केलंय, बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. एकीकडे आपण बघतोय आझेम घोडा चेंडूवर मात्र येतोय. 2 धाव्यांची संधी होते ती मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेले. 2 धाव्यांच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. 23 धावा, 23 रन्स ऑन बोर्ड, षटक क्रमांक 3. आणि यावेळेस जर बघितलं तर क्षेत्ररक्षणामध्ये बरेचसे बदल या ठिकाणी केले गेलेले आहेत. प्रत्येक बाबींवर संघनायक सनी साळवे लक्ष देत आहेत आणि गरज आहे. राऊंड विकेट असताना ऑन साईडला खेळलेला फटका मिड विकेटमध्ये पुन्हा एकदा ऋषी कामालीचा क्षेत्ररक्षक बघा आणि धावबादचं अपील त्या ठिकाणी केलं जातंय. आझम सर इज नॉट इंटरेस्टेड. त्यांनी मात्र कोणत्याही प्रकारची उत्सुकता या ठिकाणी दाखवली नाही. हे अपील फेटाळलं गेलं. चांगलं इष्टरक्षण मी म्हणेन. डॉक्टर शंकर वंजारी इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. त्या ठिकाणी आपण बघू शकता एक सिंगल मात्र खर्च झाली आणि माफ करा 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. त्याचे परिणाम म्हणजे 25 धावा धावफलकावर अगदीच पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतील. एक चांगलं आयोजन आपण या स्पर्धेचं या ठिकाणी नक्कीच बघतोय. सर्व तरुणांनी या ठिकाणी विशेष योगदान दिलेलं आहे. पटेकर सर यावेळेस थोडासा आपट्रॅकर चेंडू होता, फटका चांगला खेळला जातोय त्या ठिकाणी. डिक्लेअर झोनकडे जाणारा चेंडू दरम्यान जर बघितलं तर याही वेळेस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि 2 धावा पुन्हा एकदा अगदी यशस्वीरित्या सहजगत्या पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2-2 न पुढे चाललंय. 27 धावा धावफलकावर आहे. अनुज जाधव बाद झाले परंतु त्यानंतर मात्र चंद्रकांत पंडित असतील, सोमा आहिरे असतील यांनी जास्त पडझड होऊन दिली नाही. काही चौकार सुद्धा आपल्याला बघायला मिळाले. एक उत्तुंग षटकार सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेला आणि प्रत्येक चेंडूवर सिंगल असेल डबल असेल धावा बनवल्या जातात. एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी नक्कीच चंद्रकांत पंडित आणि सोमा आहिरे साजरा करतायत. यावेळेस बिग हिटचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. ऋषी आहेत, ऋषी जास्त चुका करीत नाही आणि याही वेळेस एक अप्रतिम जेल आता ऋषी यांना आप्पा नावाने जास्त ओळखलं जातं त्यामुळे आप्पा यांचा चांगला झेल. आणि त्यानंतर एक स्थानिक फलंदाज अरुण भुसारी आपण बघतोय जे मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळतील. तर या ठिकाणी पारितोषिकालय अरुण भुसारी यांनी जर स्वतःचं खातं षटकारानं खोललं तर शिवा पवार यांच्या वतीनं त्यांना तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी येत आहे. चला शिवा पवार यांचं पारितोषिक मात्र या ठिकाणी बचावलं परंतु ऑन द मार्क विथ सिंगल या ठिकाणी अरुण भुसारी स्वतःचं अकाउंट ओपन करतायत सिंगलनं. सिंगल पूर्ण झालेले. चंद्रकांत टेलर परतलेले आहेत. पुन्हा एकदा सिनियर जे बॅटर्स आहेत ते मैदानाच्या आतमध्ये पटेकर सर यांच्या विरोधामध्ये फलंदाजांना अडचणी येत आहेत. कमालीची गोलंदाजी. यॉर्करचा प्रयत्न होता. लोअर फुलटो चांगला ड्राईव्ह. पुन्हा एकदा आझेम यावेळेस सिंगल कारण यावेळेस दुसऱ्या धावेची संधी मात्र क्षेत्ररक्षकानं दिली नाही.
29 धाव फलकावर आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकता 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. टॉससाठी तयार राहायचं आहे बघा. सावता 11 चांदा आणि CSK नेवासा जे 2 संघ आहे यांची लढत आपल्याला यानंतर येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळणार आहे. दोन्ही तगडे संघ आहेत. उद्याचं सत्र मोठं आहे का? उद्या अविनाश दरंदले सर आपल्याला गोलंदाजी करताना बघायला मिळणार आहे. उद्या प्रशांत दरंदले सर सुद्धा असतील. भारत दारकुंडे अनेक खेळाडू आहेत उद्याच्या सत्रामध्ये देखील. आज देखील तगडे खेळाडू तालुक्यातील मोठमोठे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. मैदानात येते कोकण एक्सप्रेस. सादिक भाई तरुण गोलंदाज बघा. सनी साळवे यांचा विश्वास जास्त आहे बघा या गोलंदाजावर. सादिक पाहिला चेंडू लेडिंग आहे. चेंडू उभा झाला. कोणाजी रासकर साहेब तुमच्या या झेलसाठी खूप पारितोषिक आले होते. खूप पारितोषिक आले होते. चला या दरम्यान आपण बघू शकता 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. 2 धावे 3 माफ करा 3 धावा पूर्ण केलेल्या आहे आणि त्या ठिकाणी 32 धावा आपण बघू शकता या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. कोंडाजी रासकर आपण त्या ठिकाणी बघितलं चेंडू पर्यंत नक्की आले होते परंतु थोडंसं जजमेंट त्या ठिकाणी हुकलेलं आहे. कमालीचा वेग आपण सादिक यांचा बघतोय आणि नक्कीच आपण बघितलं या मैदानावर या मागेही ज्या 2-3 स्पर्धा झालेल्या आहेत चांगल्या स्पर्धा त्या ठिकाणी पार झाल्या. सनी साळवे यांनी सादिक यांच्यावर अधिक विश्वास दाखवला कारण सोने संघाकडून सादिक यांना कायम घेतलं गेलेलं आहे. मग डाव्या एसटीच्या बाहेर आहे. नक्कीच पंचांचे आता समांतर होत आहेत. भाऊ पंडित यांचं शुभागमन साहेबांचं स्वागत आहे. अवांतरच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. या ठिकाणी 33 धावा आहेत. धावफलकावर डबल तेरी अरुण भुसारे स्ट्राईक एंडवर तर सोमा आहिरे आज क्लास बघायला मिळाला आपल्याला. सोमा आहिरे यांचा नॉन स्ट्राईक एंडवर आहेत. सादिक यांचा पुढचा चेंडू हा 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 सुरेख अप्रतिम चेंडू आहे. गुड लेंथवर टाकलेला आहे आणि गोलंदाजाचा प्रयत्न नक्की होता यावेळेस फलंदाजापासून हा चेंडू दूर ठेवण्याचा आणि हा प्रयत्न आपण मैदानाच्या आतमध्ये यशस्वी होताना सुद्धा बघू शकता. चांगली गोलंदाजी दरम्यान आपण या ठिकाणी बघतोय. बघूया मागच्या चेंडूची रिप्लाय. या चेंडूवर अरुण भुसारे कव्हरच्या दिशेनं बघतायत. कव्हर ड्राईव्हचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही. यष्टीरक्षक डॉक्टर वंजारे आपलं काम मात्र इमानदारीनं पूर्ण करतायत. पाठोपाठ दुसरा चेंडू निर्धाव मात्र येतोय. यावेळेस आक्रमण आडव्या हाताने करण्याचा प्रयत्न होता परंतु याही वेळेस जर बघितलं तर अरुण भुसारी सारख्या तगड्या फलंदाजाला सादिक यांनी रोखलेलं आहे. हे देखील एक चांगलं दवंदव बघायला मिळतंय. चांगलं युद्ध आहे. क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी बघतोय. शिवा पवार यांच्या वतीनं पुन्हा एकदा पारितोषिक येत आहे बघा. नाही यावेळेस मात्र पंचांची आता समांतर आहेत आणि त्यानंतर जर बघितलं तर मला वाटतं या ठिकाणी थोडीशी चर्चा देखील त्या ठिकाणी होत आहे. रिव्ह्यू गोलंदाजी करणाऱ्या पक्षानं रिव्ह्यू घेतलेला आहे वाईडसाठी. नक्कीच चांगलं आयोजन दमदार नियोजन आणि या स्पर्धेसाठी विशेष मदत अगदी ज्यांच्या वतीनं पुन्हा एकदा आपण इट्स अ वाईड चला गोळा नका होत जाऊ. हां आणि तुम्हाला एक रिव्ह्यू होता तो रिव्ह्यू संपलेला आहे. यानंतर तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. अगदी या ठिकाणी आभार मानले जातील आदरणीय शंकररावजी गडाख पाटील साहेब ज्यांची संमती ज्यांचं मार्गदर्शन या स्पर्धेसाठी मात्र लाभलेलं आहे. युवा नेते उदयनदादा गडाख पाटील साहेब
ओ हो हो हो, यामुळेच बघा अरुण भुसारी यांच्या बॅटीतून भरपूर मोठा फटका आलाय आणि अगदी अफलातून स्ट्रेट ड्राईव्ह आपण या ठिकाणी बघतोय जो येतोय दमदार षटकार. हा पंडित साहेब धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी 4 षटकांची समाप्ती झाली. 2 गडी गमावत असताना 40 धावा आतापर्यंत पॉवर हिटर संघाने बनवलेला आहे. 2 सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. अर्थात अरुण भुसारी थोडेसे अजून सेट होत आहेत, वेळ घेत आहेत, परंतु त्यांनी एक बिग ब्लास्ट केला. एक षटकार त्यांच्या बॅटतून मात्र आपल्या सर्वांना बघायला मिळाला. डॉक्टर शंकर वंजारे येत आहेत. या ठिकाणी पहिला चेंडू, व्यावसायिक चेंडू आपण या ठिकाणी बघतोय. राईट ऑन टार्गेट उजव्या एसटीच्या बार टाकलेला हा चेंडू आहे. सोमा अहिरे यावेळेस मात्र बीट होत आहे. चेंडू डॉट असणार आहे. बिंदी गेंद. मोठा अनुभव डॉक्टर शंकर वंजारे, अनेक स्पर्धा खेळलेले, डॉक्टर संघनायकाच्या भूमिकेमध्ये अनेक स्पर्धेमध्ये बघायला मिळाले. ड्राईव्ह फसलेला आहे. अझीम चेंडू खाली, डाऊन द बॉल पकडला जातो झेल आणि विकेटचं बटन फलंदाज बाद. हा धन्यवाद धन्यवाद. वैभव आलेले आहेत, नवीन बॅटर वैभव दरंदले. चांगलं प्लॅनिंग, चांगली रणनीती या ठिकाणी शंकर वंजारे यांची. एक मोठा मासा आपण बघू शकता त्या ठिकाणी गळाला लागलाय. पहिला चेंडू आहे यावेळेस वैभव यांच्या विरोधामध्ये. एक मोठं ब्रह्मास्त्र मैदानाच्या आतमध्ये फेकलेलं आहे. यार्कर आपण बघितला आणि या ठिकाणी आपण बघू शकता फलंदाज यावेळेस मात्र चकलेला आहे. बिग ब्लास्ट सामना यानंतर होणार आहे. CSK नेवासा यांच्या विरोधामध्ये सावता चांदा. अगदी नेवासा संघामध्ये आपल्याला तालुक्यातील सर्वात मोठा आयकॉन अक्षय जराळ बघायला मिळतील. लोअर फुल टॉस आहे, कनेक्शन चांगलं आहे आणि मोबदला चांगला मिळेल. आउट ऑफ द पार्क, बिग हिट, षटकार. चला या ठिकाणी वैभव यांनी धावफलकाचा वैभव वाढवलाय उजव्या स्टेजच्या बाहेर आणि यावेळेस चांगला प्रयत्न होता वैभव यांचा कट करण्याचा प्रयत्न. बॅटीचा स्पर्श घेत चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये जातोय. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि 2 धावेनं धावफलकावर आपण बघू शकता 48 रन्स, 48 धावा. पुढचा चेंडू, लीडिंग गेज आणि 2 क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. सुधीर गायकवाड आणि सनी साळवे यांच्या मधोमध जाऊन हा चेंडू पडलेला आहे. तर सिंगलची संधी पूर्ण झालेली आहे. तर नक्की षटक या ठिकाणी संपलं गेलं. 5 षटकानंतर 49 धावा
3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पॉवर हिटर सोनई संघ. धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद भारत शेठ, धन्यवाद राहुल सर आणि पंडित साहेब. बघूया. ओ हो हो, काय चेंडू होता. एक मोठा प्रश्न विचारला यावेळेस वैभव यांना. सादिक यांचा हा चेंडू, आणि जसजसं सादिक अनेक स्पर्धा अनेक सामने खेळत आहेत, परिपक्वता आली आहे आणि सनी साळवे यांना त्याचं श्रेय द्यावं लागेल. बघा, कायम सनी साळवे यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे. यावेळेस उजव्या इष्टीच्या बाहेर दिशा भडकटलेली आहे आणि त्यामुळे पंचांच्या माध्यमामध्ये त्यांना दंडित केलं जात आहे. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होईल. 50 धावा पूर्ण होताना आपल्याला धावफलकावर बघायला मिळेल. चला, संधी निर्माण झालेली आहे. डॉक्टर शंकर वांजारे यावेळेस चेंडू खाली येत आहेत, पकडतील झेल आणि मैदानाच्या आतमध्ये वैभव तो फेल. विकेटचं पतन, फलंदाज बाद. विजय, नवीन बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. विजय यांना देखील स्वतःला सिद्ध करायचं आहे. मी तालुक्यातला एक चांगला खेळाडू आहे, विजयला दाखवायचं आहे. ज्याप्रमाणे त्यांच्या समोर सादिक दाखवत आहेत, मी तालुक्यातील चांगला गोलंदाज आहे. अनेकांना स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची संधी आहे. जगदंबा चषक 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं. पंचांच्या हात समांतर आहे. यावेळेस आपला रिव्ह्यू सुद्धा नाही आपल्याकडे. विजय तांदळे यांच्यासाठी पारितोषिक आहे अविनाश दरंदरे सरांच्या वतीनं. प्रत्येक षटकाराला 201 रुपये आहेत. बघा, बघूया. चांगला चेंडू होता, चांगलं व्हेरिएशन आणतायत, चांगले फेरबदल करतायत या ठिकाणी सादिक. त्यानंतर आपण एक फुल लेंथ चेंडू बघितला, चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी विजय यांचा. सिंगल ते पूर्ण करतील. अरुण भुसारी यांना मात्र स्ट्राईक या ठिकाणी दिली जाते. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 52 धावा धावफलकावर. याही वेळेस उजव्या इष्टीच्या बाहेर आहे. हा वाईटच्या माध्यमामध्ये आपण बघतोय एक सिंगल देखील पूर्ण केल्या गेले. 2 धावींची मदत मिळाली. 54 धावा धावफलकावर आहेत. विजय यांना सुवर्ण संधी. प्रति षटकार 200 रुपये अवि दरंदले सरांच्या वतीने पारितोषिक आलेलं आहे. आडव्या हाताने फटका खेळलाय. चेंडू आपण बघू शकता या ठिकाणी डिप्लॉंग ऑफच्या दिशेनं ट्रॅव्हल करतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत समीर शहा यांच्या माध्यमामध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितक्याच चांगल्या पद्धतीनं चेंडू रिटर्न देखील केला जातो. त्याचे परिणाम म्हणजे यावेळेस एकच धाव मिळेल. धावफलक 1 ने पुढे जाईल. 55 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस मात्र एक तगडा प्रहार नक्कीच केला गेलाय, परंतु चुकीच्या क्षेत्ररक्षकाकडे खेळलेला फटका होता. आणि त्या ठिकाणी आपण बघितलं विजय लोणारे आहेत. त्यांच्या मोठमोठ्या हातांमध्ये हा छोटासा चेंडू जाऊन सांभाळलाय. बघूया.
सुरेख फटका आहे बघा. त्या ठिकाणी समीर शाह आहेत. पाठोपाठ विकेटचं बदन आहे. हा डीजे धन्यवाद. आणि या ठिकाणी 55 धावा बनवल्या. 56 धावांचं लक्ष असणार आहे सावता गॅस एजन्सी सोने या संघासमोर. आणि टॉस साठी मी आमंत्रित करेल सावता 11 चांदा आणि त्यांच्या विरोधामध्ये CSK नेवासा बाटा. चला दोन्ही संघ नाही. चला टॉस साठी लगेच. टॉस साठी नाही अगोदर टॉस करा आणि मग CSK नेवासा संघाचे जे खेळाडू आहेत आपल्याला विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला यायचं आहे. अक्षय जरा आपली वाट बघतायत. टॉस साठी यायचं होतं अक्षय सर. धन्यवाद पंडित सर. धन्यवाद. चला टॉसला या बरं का. अगोदर दोन्ही संघ टॉसला यायचं. सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. नाणेफेक आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. सावता 11 चांदा यांच्या विरोधामध्ये आपल्याला या ठिकाणी CSK नेवासा बाटा. लास्ट कॉल असेल बरं का. चांदा आणि नेवासा. लास्ट कॉल आहे अन्यथा आपल्याला पेनल्टी या ठिकाणी लावली जाईल. धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सत्रामध्ये आता तर पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं या ठिकाणी 55 धावा बनवल्या गेल्यात. 56 धावांचं काहीसं कठीण लक्ष्य मी म्हणेल कारण कालच्या सत्रामध्ये आपण
42 धावांचा पाठलाग करीत असताना संघ अडचणीत येतात असं आपण बघितलेलं आहे. त्यामुळे निश्चित एक चांगलं आणि ठीकठाक आव्हान मी म्हणेल या ठिकाणी 56 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला समीर शाह बघायला मिळत आहेत ऑन द स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक एंडवर एक मोठं नाव टेनिस क्रिकेटमधील सुधीर गायकवाड आणि गोलंदाजी मार्कवर अनुज जाधव आहेत. त्यांना देखील एक मोठंसं काम करावं लागेल कारण आज फलंदाजीमध्ये अपयश मिळालं आहे आणि गोलंदाजीच्या माध्यमामध्ये नक्कीच ती कमी भरून काढण्याचा प्रयत्न अनुज जाधव मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करतील. पहिला चेंडू आहे आणि याकरता जर बघितलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे बघा. पहिल्या चेंडूवर समीर शाह मात्र मार्गस्थ होत आहेत आणि पहिली धाव धावफलकावर सजलेली आपल्याला बघायला मिळेल. येणाऱ्या काळामध्ये 55 धावा बनवायच्या आहेत. 2 चांगले बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत तर गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा आणि तितक्याच दमाचा अनुज जाधव म्युझिशियन गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. बिग बॅटल ऑफ क्रिकेटचा महासंग्राम. चांगला चेंडू आहे. थोडासा लेग ब्रेक आपण त्या ठिकाणी बघितला. अनुज जाधव यांची स्ट्रेंथ आहे व्हेरिएशन जादू. तर सुधीर गायकवाड यांच्याकडे तंत्र आहे. तंत्राचा बादशाह त्यांना म्हणलं जातं. चांगला डिफेन्स त्यांनी केलेला आहे. धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. अगदी मी अगोदरच सांगितलं तंत्राचा बादशाह त्यांना म्हणलं जातं. यावेळेस चेंडूला उडवला इनफिल्डला क्लिअर केलं. चेंडू 1-2 का 4 होतोय सीमारेषा पार येतोय चौकार. डीजे धन्यवाद. तर धाव संख्या अगदी 5 पहिला चौकार येतोय. कट करण्याचा प्रयत्न होता उजव्या एसटीच्या बाहेर अफाट वेगात आपण बघितलं. चेंडू चंद्रकांत टेलर यांच्याकडे गेलेला आहे. तर एक पलटवार आहे. हा चेंडू पुनरागमन करतोय. धावफलक मात्र स्थिर 5 धावा. षटक क्रमांक 1. पुढे सरसावलंय आणि आडव्या हाताने या चेंडूचा समाचार घेतलाय आणि यावेळेस चेंडू जातोय 1 बाउन्स 2 डिफेन्स कणकणीत चौकार. नऊ धावा. पुन्हा एकदा सुधीर गायकवाड यांच्या बॅटतून अफलातून फटका खेळला गेलाय परंतु त्या ठिकाणी आपण बघतोय वैभव आहेत. एक मोठंसं अंतर त्यांनी पार केलं. चेंडूला रोखलं आणि चेंडू गोलंदाजापर्यंत परतवला गेलेला आहे. पहिलं षटक या ठिकाणी संपलं जाईल आणि पहिल्या षटकानंतर 11 धावा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. तर बनवायच्या आहे 56 धावा. पहिल्या षटका अखेर बनवल्या 11 धावा आणि त्यानंतर गोलंदाजीतील बदल धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण बघू शकता या ठिकाणी देडगाव एक्सप्रेस विनोद तांबे गोलंदाजी मार्कवर तर समीर शाह स्ट्राईकवर.
पहिल्या षटका अखेर 11 धावा, 2 धावा मिळतील. फटका चांगला आहे. चला चला त्या ठिकाणी काही क्रीडा रसिक असतील तर त्यांनी सहकार्य करायचंय बघा, थोडंसं सहकार्य करायचं आहे. 2 धावा मिळतील बघा या ठिकाणी आणि धावफलकावर इमिजिएट 13 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. 56 धावा बनवायचं आहे. हे आव्हान जर बघितलं तर मी आपल्याला अगोदरच सांगितलं या मैदानावर अनेक घातकी निकाल लागलेले आहेत. त्यामुळे अगदी या ठिकाणी दोन्ही संघ देखील विजयाची अपेक्षा घेऊन मैदानाच्या आतमध्ये अजून आहे आणि दोन्ही संघांमध्ये तगडे खेळाडू आपल्याला बघायला मिळालेले आहेत. दोन धावेनं या ठिकाणी विनोद तांबे यांचं स्वागत केलंय. तेरा धावा होत आहेत बघा धावफलकावर. विजयाची गणितं आखावी लागणार आहे. विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असावा लागणार आहे. विजय सहजासहजी मिळणार नाहीये. पुन्हा एकदा याही वेळेत चेंडू दूरवर गेलाय. लक्ष द्या कोणतरी. दोन धावा याही वेळेस मिळतील आणि 2 धावेंमुळे या ठिकाणी प्रवास पुढे जातोय. धावफलकावर 15 धावा. कमिटीचे काही सदस्य असतील त्यांना विनंती आपण त्या ठिकाणी जायचंय. चला मॅच बॉल या ठिकाणी आलेला आहे. 15 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 56 धावा बनवायच्या आहेत. उपयुक्त 2-2 धावा आहेत बघा, कारण आपल्याला माहिती आहे विकेटच्या मागे डिक्लेअर झोन आहे आणि त्या दिशेमध्ये काही धावा मिळवल्या गेल्या. तिसरा चेंडू मात्र यावेळेस समीर शाह यांना शांत ठेवणारा आपल्याला बघायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू असणार आहे. एक चांगला चेंडू या ठिकाणी विनोद तांबे एक्सप्रेस गोलंदाज. मग तालुक्यातील सर्वात वेगवान गोलंदाज कोण आहे तर त्यांचं नाव विनोद तांबे आहेत बघा. वेगवान सुरुवात. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता यावेळेस आणि त्यानंतर मला वाटतं सिंगलचे प्रयत्न सुधीर गायकवाड यांना त्या ठिकाणी आपण बघू शकता नाकारलंय. यावेळेस जर बघितलं तर हा योग्य निर्णय, कारण आतापर्यंत जर बघितलं तर धावा चांगल्या पद्धतीने बनवल्या गेलेल्या आहे. जोखीम घेण्याची गरज नाहीये. 56 धावा करायच्या आहे आणि त्याकरता विशेष तसदी घेण्याची गरज नाही असं समीर शाह यांना नक्कीच वाटत असणार आहे. आकुटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोन. 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. एकंदर आतापर्यंत जर बघितलं तर 6 धावा खर्च केलेल्या आहेत. 6 धावा डिक्लेअर झोनच्या आलेल्या आहेत. 17 धावा आपण बघतो या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहे. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे सावता 11 चांदा आणि CSK नेवासा तयार राहायचं आहे.
समीर शाह यांचा फटका फसलेला आहे. चेंडू जवळ जवळ आकाशात गेलाय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हा डीजे धन्यवाद. त्या ठिकाणी आपण बघतोय समीर शहा हा अगदी जास्त काही करू शकले नाही. एक मोजक्या धावांचं योगदान देत असताना ते मात्र परतलेत. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत विजय लोणारी जे संघाचे आयकॉन आहेत. सुधीर गायकवाड यांना मात्र साथ त्या ठिकाणी द्यावी लागेल. आणि यावेळेस जर बघितलं मैदानाच्या आतमध्ये तर वेगानं त्या ठिकाणी समीर शहा यांना चकवलं. एक सरप्राईज बाउन्सर त्या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणी आपण बघितलं समीर शहा मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात होते परंतु तो प्रयत्न त्या ठिकाणी फसला आणि विजय बर्फे यांनी अप्रतिम झेल त्या ठिकाणी पूर्ण केला. टॉस करतोय आपण या ठिकाणी. या ठिकाणी मयूर सोनवणे यांच्या माध्यमामध्ये या ठिकाणी टॉस केला जातोय. ऋषी धुमाळ आणि सौरभ वायकर दोन संघनायक. हा आणि लाईव्हच्या माध्यमामध्ये आमच्याशी जोडल्या गेलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. 7S लाईव्ह या वृत्तवाहिनीशी आपण जोडले जात आहेत. लाईव्ह सुरू झालेलं आहे. अर्थात काही तांत्रिक अडचणीमुळे लाईव्ह थांबलेलं होतं परंतु आता ऍक्टिव्हेट झालेलं आहे. CSK नेवासा फाटा या ठिकाणी नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने लागलाय. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि फलंदाजीचं आमंत्रण चांदा संघाला दिलं गेलं. हो सुरेख चेंडू आहे. निलेश बेलेकर गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू चांगला अप्रतिम या ठिकाणी सुंदर सुरुवात. तगड्या फलंदाजाला रोखलं गेलेलं आहे. हा सुधीर गायकवाड यांचा अप्रतिम ड्राईव्ह आपण बघतोय आणि डिप्लॉंगॉनमध्ये चेंडू रोखला जाईल. त्या ठिकाणी चंद्रकांत टेलर चेंडूला रिटर्न देखील करतायत. एक सिंगल मिळाली. धावफलक 1ने पुढे गेलाय. 18 धावा धावफलकावर. रिवर्सचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील. वेळेवर बॅकअप आलेला आहे बघा. या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षकांना या ठिकाणी दर्जेदार कामकाज करावा लागणार आहे. आघाडीच्या गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली. निलेश बेलेकर देखील या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतायत. लोअर फुटोज आणि सुरेख क्षेत्ररक्षण. नाही 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 चला क्षेत्ररक्षणामध्ये कमाल केला होता बघा. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु त्या ठिकाणी ओव्हरथ्रोच्या माध्यमामध्ये 2 धावा खर्च झाल्या. खाया पिया कुछ नाही ग्लास फुटा बाराना. नुकसान तर झालंच. शरीराचे वेध घेणारा चेंडू होता. गोलंदाजाच्या विरोधामध्ये आक्रमणाचा बेत. यावेळेस पंच लेग बायचा इशारा आपल्यापर्यंत देत आहेत. 22 धावा या ठिकाणी आपण बघू शकता पूर्ण झालेला आहे. 22 रन्स ऑन बोर्ड. 56 धावा करायच्या आहेत. षटक क्रमांक 3. निलेश बेलेकर तरुण गोलंदाजाकडे चेंडू दिलाय.
शॉर्ट पिच चेंडू होता आणि या चेंडूची दिशा देखील खराब होती, त्यामुळे दिलीप मामांची आता समांतर झाली. अवांतरची घोषणा त्या ठिकाणी मिळाली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे देखील गेले. 23 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस बघा खडखडीत प्रहार गेलाय आणि एक तगडा आणि दमदार षटकार या ठिकाणी येतोय. 6 धावा. डीजे धन्यवाद. 29 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जर बघितलं तर 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज आहे. म्हणजे अजूनही सामना ऑन आहे, मॅच ऑन आहे बाई. हा सामना ऑन आहे. विनोद तांबे गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू दिशाहीन दंडित केलं गेलं. या चुका तुम्हाला आता टाळायच्या आहे. या चुका तुम्हाला आता टाळायच्या आहे. विजयाचं समीकरण या ठिकाणी 18 चेंडू आणि 26 धावा ज्या येणाऱ्या काळामध्ये बनवायच्या आहे. 3 षटकांची समाप्ती या ठिकाणी झालेली आहे. आतापर्यंत 30 धावा बनवल्या गेलेल्या आहे. थोडासा फटका फसलेला या ठिकाणी, तर 2 धाव्यांचे प्रयत्न विजय लोणारी त्या ठिकाणी करतील. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालं आणि विजयाचं समीकरण थोडंसं या ठिकाणी बदलेल. 17 चेंडू आणि 24 धावांची गरज आणि जोपर्यंत हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे, सावता गॅस एजन्सी संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. डोळ्याची पार न फेडणारा एक्सलंट कव्हर ड्राईव्ह आपण बघतोय. सुधीर गायकवाड स्पेशल खणखणीत दणदणीत चौकार. वाव, सुंदर फलंदाज. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय सुधीर गायकवाड. बॅटची कडा आहे, ड्राईव्ह चांगला आहे. या वेळेस देखील मला वाटतं चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि डिक्लेअर झोनच्या 2 धावा आहे. माफ करा, डिक्लेअर झोन मध्ये गेला यावेळेस चेंडू. 2 धावा मात्र देऊन जातोय. या ठिकाणी धाव फलकावर झाल्यात 55 धावा आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण बघतोय 18 धावा बनवायचे आहे. चेंडू मात्र या ठिकाणी 15 शिल्लक आहे. 15 चेंडू 18 धावा. यावेळेस डाव्या एसटीच्या बाहेर विनोद तांबे एक्सप्रेस आज दिशाहीन आहे. आज चांगल्या वेगाला आकार देता मात्र आलेला नाहीये. त्या ठिकाणी आपण बघू शकता नुकसान मात्र झालंय. 15 चेंडू आणि 17 धावा हे विजयाचं समीकरण असणार आहे. विनोद तांबे पुनरागमन करणार का? संघाला पुन्हा विजयी मार्गावर आणणार का? प्रश्न अनेक आहे. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता. याही वेळेस थोडीशी फिकी फसली होती, परंतु वेळेवर आलेलं बॅकअप त्यामुळे अधिकचं नुकसान त्या ठिकाणी झालं नाही. निर्धाव चेंडूची नोंद आपण या ठिकाणी बघू शकता, जे स्कोर कार्डवर केली जाते. डॉट चेंडू असणार आहे.
यावेळेस देखील चेंडूला टोलवलं गेलं, इनफिल्डला क्लिअर केलं आणि त्या ठिकाणी नक्कीच 2 धावा आपण बघू शकता ज्या मिळणार आहे. संत गतीनं जरी धावा बनवल्या गेल्या परंतु माफक आव्हानाचा पाठलाग करीत असताना कशा प्रकारची फलंदाजी केली पाहिजे हे मात्र आज सावता गॅस एजन्सीच्या फलंदाजांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे. हा फटका या ठिकाणी फसतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्नशील आहे. दोन्ही क्षेत्ररक्षक दूरवर राहिले. अर्थात यामध्ये जर बघितलं तर हा झेल अवघड होता. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि डेंजर एंडकडे विजय होणारे तर नक्कीच ते आपल्या घरात जाऊन सुरक्षित पोहोचलेले. 3 धावा घेत आहेत आणि 3 धाव्यांच्या मदतीने आपण बघू शकता धावपळ करत आहेत. 44 धावा येणाऱ्या काळामध्ये 12 चेंडू 12 धाव्यांची गरज. नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण बघतोय JPL जगदंबा प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचा दुसऱ्या दिवसातील पहिली लढत बिग बॅटल. या ठिकाणी 56 धावांचा पाठलाग करीत असताना सावता गॅस एजन्सी अगदी विजयाच्या उंबरठ्यावर येऊन उभा असलेला संघ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धाव्यांची गरज आहे. थोडंसं संकट मी म्हणेल या ठिकाणी पॉवर हिटर संघावर आलेलं आहे. त्यामुळे आपण बघतोय अनुज जाधव यांच्याकडे त्यांनी मोर्चा वळवलाय. संघाचे आयकॉन गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तर सेट बॅट्समन एक तंत्रशुद्ध फलंदाज सुधीर गायकवाड स्ट्राईक एंडवर आहे. गतीने फसवलाय. चांगला चेंडू आहे आणि चांगलं व्हेरिएशन. पहिल्या चेंडूवर जर बघितलं तर मात्र धावांपासून दूर ठेवण्यात यशस्वी ठरलाय तो अनुज जाधव. समीकरण थोडंसं बदललंय. 11 चेंडू 12 धाव्यांची गरज. पाठोपाठचा चेंडू सिद्ध निघून गेलेला आहे. पहिल्या चेंडूमध्ये वेग कमी होता. दुसरा चेंडू मात्र यावेळेस सुधीर गायकवाड यांना काही कळण्याच्या आत अतिशय वेगामध्ये इष्टरक्षकाच्या हातात जाऊन लपलेला आहे. 2 चेंडू निर्धाव 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धाव्यांची गरज. यावेळेस गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका आहे आणि ही ॲबिलिटी ही ताकद सुद्धा गायकवाड यांची आहे. यावेळेस येतोय धनधनीत चौकार. थोडंसं समीकरण या ठिकाणी बदललं. 9 चेंडूंचा प्रवास शिल्लक असताना मात्र 8 धाव्यांची गरज आहे. चला यावेळेस फ्लाईट लेट चेंडू होता. चेंडूवरून बोट फिरली. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं दिशा बदलली आणि या सर्व गडबडीमध्ये सुधीर गायकवाड मात्र बीट झालेत. त्या ठिकाणी चकलेले आहेत. एक चांगलं पुनरागमन करताना अनुज जाधव. सहजासहजी हा सामना संपणार नाहीये. चला यावेळेस मात्र पंचांचा अवांतरचा इशारा आणि गोलंदाजी पक्षाचा आक्षेप आहे. बघा यावेळेस रिव्ह्यूची मागणी त्या ठिकाणी केल्या गेली आणि तिसरे पंच आहेत आदरणीय अविनाश दरंदले सर. निर्णय काय होतो हे सुद्धा बघितलं जाईल. आणि हा सामना संपल्याबरोबर CSK नेवासा या संघाचे संघनायक अक्षय जराड यांना विनंती आहे आपण मात्र तात्काळ या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य आहे, चेंडू योग्य आहे असा हा निर्णय तिसरे पंच आपण बघू शकता आपल्यापर्यंत देत आहेत. आणि अगदी या ठिकाणी आपण बघू शकता अनुज जाधव मात्र सज्ज असतील गोलंदाजी मार्कवर. विजयाचं समीकरण थोडंसं बदललंय त्या ठिकाणी. बॅकअप वेळेवर येतोय आणि नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकता निश्चित षटक संपलेलं आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आहेत आणि बनवायचे आहेत 8 धावा. आणि एक गोलंदाज जर बघितलं तर आपल्याला नाथांचे नाथ नवनाथ बघायला मिळतील. नवनाथ येलवंत जे गोलंदाजी मार्कवर आहेत, स्ट्राईक एंडवर आहेत. आयकॉन विजय लोणारी. 8 धावा बनवायचे आहेत आणि पहिला विजय या ठिकाणी साजरा करायचा. आता कोण साजरा करेल हा एक महत्त्वाचा विषय. काल आपण बघितलं सातत्यपूर्ण 2 विजय मिळवत परमानंद बाबा खेडले हा संघ अगदी रुबाबात सुपर हिटमध्ये गेलेला आहे. त्यामुळे पहिल्या विजयाचं महत्त्व काय आहे हे आपण कॉलबॅकच्या अनेक स्पर्धेमध्ये बघितलेलं आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर आहेत गोलंदाज. यावेळेस मात्र फलकाला हातभार लावत आहेत. एक लोकल गोलंदाज आहे नवनाथ. पहिला चेंडू दिशाहीन आहे, खराब आहे. त्यामुळे त्या चेंडूला त्या ठिकाणी खराब घोषित देखील केलं गेलं. विजयासाठी येणाऱ्या काळामध्ये 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. चांगला चेंडू आहे बघा. तर पहिला चेंडू जरी खराब आला असेल परंतु त्यानंतर पुनरागमन करणारा चेंडू चांगला आलेला आहे. त्यामुळे सामना संपलेला नाहीये असा इशारा या ठिकाणी नवनाथ यांनी विरोधकांना नक्कीच दिला. विजयाचं समीकरण या ठिकाणी पुन्हा एकदा 5 चेंडू 7 धावा. चला यावेळेस अवांतरची गोष्ट आहे बघा. आता 5 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे बघा. तर जोपर्यंत तुम्ही 6 धावा बनवत नाहीये तुम्हाला विजय मिळणार नाहीये. तर आणि गोलंदाज देखील यावेळेस जर बघितलं तर 1 चेंडू खराब आणि 1 चेंडू चांगला या पद्धतीने गोलंदाजी करतायत. चला बॅटीचा स्पर्श आहे त्या ठिकाणी आणि अप्रतिम जल त्या ठिकाणी योगेश टेलोर यांनी पूर्ण केलाय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एक अप्रतिम झेल त्या ठिकाणी संघ मालक योगेश तेलोरे तैनात होते. अर्थात एसटी रक्षकाच्या हाताचा स्पर्श त्या ठिकाणी नक्कीच होता परंतु एक चांगला झेल आणि विजय लोणारे परतलेत. पुन्हा एकदा या ठिकाणी विजयाच्या आशा पल्लवित होत आहेत. पलटवार केला जातोय पॉवर हिटर सोने संघाच्या वतीनं. विजय लोणारे बाहेर येत आहेत, शंकर वंजारे आत जात आहेत आणि उर्वरित काम उर्वरित जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असणार आहे.
4 चेंडू आणि 6 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. गोलंदाज सज्ज, कमालीच्या वेगात यावेळेस चेंडू आला आणि त्या ठिकाणी आपण बघतोय एष्ट्या उद्ध्वस्त फर्निचर ट्रेस्टॉय त्या ठिकाणी केलाय आणि शंकर वंजारी बाद. ढेजे धन्यवाद. काय क्रुशियल मोमेंट तयार झाली बघा. स्तुती करावी लागेल या ठिकाणी नाथांचे नाथ नवनाथ यांचे ऑन हॅड्रिक हॅड्रिकच्या उंबरठ्यावर जाऊन बसलेत. 3 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 12 धाव्यांची गरज होती. 3 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे. 21 चेंडू 18 धाव्यांची गरज होती एका स्पर्धेमध्ये. आठवत असेल आपल्याला या मैदानावर फलंदाजी करणारा संघ त्या ठिकाणी हरलेला आहे. या स्पर्धेमध्ये या सामन्यात काय होणार आहे? 3 चेंडू 6 धाव्यांची गरज. सनी साळवे बीट आहे, कमालीचं पुनरागमन करतो या ठिकाणी. पॉवर हिटर संघ पॉवर आहे परंतु फलंदाज हिट करू शकले नाही. जबरदस्त गोलंदाजी आणि अगदी महत्वाच्या क्षणी आपण नवनाथ एलवंते यांची गोलंदाजी बघतोय. 4 चेंडू त्यांनी टाकलेत, त्यामध्ये 2 अवांतरच्या धावा दिल्या आणि 2 विकेट सुद्धा मिळवलेले आहे. म्हणजे बॅटनं अजून एकही धाव झालेली नाहीये. चला यावेळी धावबाची संधी आहे. सिंगल या ठिकाणी पूर्ण केली. विजयाचं समीकरण बदललंय. तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. धावबादचं अपील आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी सचिनजी घोडेचोर यांच्या वतीनं पारितोषिक आलंय. जर हा सामना नवनाथ एलवंते यांनी जिंकून दिला तर त्यांना 1100 रुपयांचं संदीप घोडेचोर माफ करा संदीप घोडेचोर यांच्या वतीनं 1100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. धावबादचं अपील या ठिकाणी केलं गेलं. एक वेळ असं वाटत होतं सावता संघ एकतर्फी विजय मिळवतो की काय. 12 चेंडू 12 धाव्यांची गरज होती. 6 चेंडू 8 धाव्यांची गरज होती आणि आता एका चेंडू मध्ये आता चेंडू 1 शिल्लक आहे आणि तिसऱ्या पंचांच्या निर्णयानंतर आपल्याला कळणार आहे धावा किती बनवायच्या. नॉट आउट म्हणजे 1 धाव पूर्ण झाली आणि 1 चेंडू 5 धावा. सामना टाय झाला. सुपर ओव्हर
आता टाय होण्यासाठी चौकार मारावा लागणार आहे, जिंकण्यासाठी षटकार मारावा लागणार आहे आणि 5 धावा बनवायच्या आहे. संदीप गोडेचोर यांच्या वतीने 1100 रुपयांचा पारितोषिक आहे सामना जिंकून दिला तर येलवंते साहेबांसाठी. बिटवीन द गॅप आहे, चेंडू बाहेर गेलाय, सामना टाय झालाय आणि हृदयाची ठोके चोकवणारी ही लढत अनिर्णित राहिलेली आहे. चला हा चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला चला आणि आपले बॅटर्स आणि गोलंदाजांची नावं आमच्यापर्यंत पाठवा. चला फलंदाजांची आणि गोलंदाजांची नावं आमच्यापर्यंत आणायची आहे. अनुज जाधव आपली नावं द्या फलंदाजांची. अनुज जाधव गोलंदाज असणार आहे. आणि अनुज जाधव, चंद्रकांत पंडित आणि सोमा आहिरे हे फलंदाज असतील. अनुज जाधव गोलंदाज देखील आहेत. तर सुधीर गायकवाड, विजय लोणारी आणि समीर शहा हे फलंदाज सावता गॅस एजन्सी संघाचे असणार आहे. आणि गोलंदाज पटेकर सर सावता एजन्सीचे गोलंदाज असणार आहे. सुपर ओव्हर चित्तथरारक लढत खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना जर बघितला तर तो मात्र अनिर्णित राहिलेला आहे. अतिशय सुरेख लढत आपण या ठिकाणी बघितली. 55 धावा बनवल्या. 56 धावांचं लक्ष घेऊन सावता गॅस एजन्सी मैदानाच्या आतमध्ये आली आणि या ठिकाणी सुधीर गायकवाड यांची स्तुती करावी लागेल बघा, कारण 1 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज असताना मात्र त्यांनी चौकार मारण्यात यश मिळवलं. आणि हा सामना, या स्पर्धेतील पहिला सामना आपण अनिर्णित राहिलेला बघितला, म्हणजे सामना या ठिकाणी टाय झालेला आहे. चला चला सामना चालू करून घ्या. चला आता महत्वाची लढत आहे. विजयासाठी संघर्ष करावा लागतो, विजय मिळवण्यासाठी घाम गाळावा लागतो आणि विजय सहसा आणि सहजासहजी मिळत नाही. त्याची प्रचिती या सामन्यामध्ये आली. आणि अगदी सामना सुरू होण्या अगोदर मी सांगितलं होतं 56 धावा बनवताना अडचणी येऊ शकतात, हा सामना एकतर्फी होणार नाही. आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपल्याला एक रोमहर्षक लढत नक्कीच बघायला मिळालेली आहे. समीर शाह स्ट्राईकवर असतील, विजय लोणारी नॉन स्ट्राईक एंडवर. सुपर ओव्हरचा थरार मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. अनुज जाधव गोलंदाज आहे. पहिला चेंडू शरीराकडे टाकलेला आहे. त्या ठिकाणी खूप मोठी संधी होते धावबाद करण्याची. हा सिंगल पूर्ण झालेला आहे. सिंगल त्या ठिकाणी पूर्ण होते.
पहिल्या चेंडूमध्ये एक धाव बनवलेली आहे. 5 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत आणि क्रिकेट खेळाचं रोमांच आपल्याला या स्पर्धेत बघायला मिळाला. रोमहर्षक सामना, रोमहर्षक लढत. सुपर ओव्हरचा थरार आणि सुपर ओव्हरमध्ये आपण या ठिकाणी बघू शकता पहिल्या चेंडूवर एक सिंगल मिळालेली आहे. उर्वरित 5 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील हे मात्र बघणं गरजेचं आहे. परंतु अनुज जाधव यांची चांगली सुरुवात या ठिकाणी. विजय कोण मिळवणार आहे या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालं नाही. यावेळेस कट केला, चेंडू हातात. वैभव दरंदले यांचा अप्रतिम झेल या ठिकाणी संपन्न होतोय. विकेटचं पतन, विजय लोणारी बाद. तर या ठिकाणी आपण बघितलं कट करण्याचा प्रयत्न होता. अगदी हा शॉट कंप्लीट केला नाही विजय लोणारी यांनी, नुसता स्लॅश केला बघा. आणि त्यामुळे जर बघितलं तर या चेंडून अंतर कापलं नाही. परंतु वैभव यांनी देखील त्या ठिकाणी दर्जेदार कामकाज केलं, दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं. कारण तर याकरता त्यांना झेल घेण्याकरता त्यांना बरंच अंतर पार सुद्धा करावं लागलं होतं. सुधीर गायकवाड येत आहेत पुढे सरसावले. टेक द कॅच, ऑल आउट, ऑल आउट या ठिकाणी. चला सावता 11 संघ आपल्याला विनंती, आपण लवकरात लवकर या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र लावून घ्यायचं आहे आणि 2 धावा बनवायच्या आहेत. अनुज जाधव, चंद्रकांत पंडित आणि सोमा अहिरे यापैकी 2 फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. तर पटेकर सर हे गोलंदाज असतील. आता 6 चेंडू आहेत, 2 धावा बनवायच्या आहेत. अनुज जाधव यांची स्तुती करावी तितकी कमी आहे.
कारण या ठिकाणी त्यांनी संघाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवलेल्या आहे. 2 धावा बनवायच्या. आता 2 धावा मला असं वाटतं जास्त कठीण लक्ष्य नाहीये. आणि आता मात्र पूर्णपणे साऊथ 11 सोने हा संघ अडचणीत आहे. हा सामना संपल्याबरोबर CSK नेवासा संघ अक्षय जराड यांना विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लवकरात लवकर. या ठिकाणी उपस्थित तुरळक परंतु क्रिकेट या खेळावर निश्चित प्रेम असणारे दर्दी क्रिकेट रसिक उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. 7 लाईव्हच्या माध्यमामध्ये आमच्याशी जोडल्या गेलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं देखील हार्दिक स्वागत आहे. चला तर पटेकर सर रेडी आहे. रेड बॉल आणि स्ट्राइक एंडवर अनुज जाधव. 2 धावा बनवायचे आहे. सुपर ओव्हर. पहिला चेंडू डॉट आहे. पिक्चर अभी बाकी आहे. सामना अजून संपलेला नाहीये. पटेकर सरांनी एक कठीण प्रश्न विचारला यावेळेस अनुज जाधव यांना. क्या बात आहे. सुंदर सुरुवात गोलंदाजी माध्यमामध्ये डिफेन्स केलेला आहे. आणि अनुज जाधव यांनी सांगितलंय या पद्धतीने सुद्धा धावा होत असतात. अगदी बरोबर आहे. गोलंदाज गरम आहे. फलंदाज शांत फलंदाजी करतायत. विजयासाठी एका धावेची गरज. सोमा हिरे सामना संपून टाकतील. 1 बाउन्स. चेंडू जातोय सीमापार. चौकार. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.